नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 मधलं 5वं प्रकरण, ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती. या प्रकरणावर चर्चा करतोय आणि यामधला सराव संच 5.3 आज आपण बघतोय, शेवटचा सराव संच. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच 5.1 आणि 5.2 वरती चर्चा केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या आधीच्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. आणि त्याचबरोबर आपलं एक ॲप आहे, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल आणि या ॲपवरती आपण तुमच्यासाठी स्पेशल गणिताचा एक कोर्स तयार केला आहे, जो 2025च्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा असेल. तर बघा, या ठिकाणी सराव संच 5.3 मधलं जे काही पहिलं गणित आहे ते समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे स्लोप, इंग्लिशमध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला म्हणतो चढ. आपण बघा, अशा प्रकारे एखाद वेळेस कधी कधी एखादी गाडी अशी खाली घसरून पडते, असे उतार असतो, उतार त्याला आपण म्हणू शकतो. उतारा रस्ता असा, रस्त्यावर असा एकदम उतार असतो कधी कधी, आपण म्हणतो अरे स्लोप खूप जास्त आहे रस्त्यावरती, त्यामुळे ती गाडी स्लिप वगैरे झाली असं आपण बऱ्याचदा म्हणतो. तर हा जो चढ आहे तो काढण्याचं एक सूत्र आहे. तो जो रेषेचा चढ, एखादी रेषा जी आहे, समजा ही एक अक्ष आहे आणि त्याच्यावर ही रेषा जी आहे ती किती प्रमाणात खाली कललेली आहे, किती प्रमाणात खालीली आहे, ही रेषा किती प्रमाणात खाली आलेली आहे, ही रेषा किती प्रमाणात खाली आलेली आहे. तर या ठिकाणी त्यावरून त्याचा तो स्लोप ठरवला जातो. तर हा स्लोप काढण्याचं सूत्र आहे बघा, चढ काढायची दोन सूत्र आहे. एक सूत्र आहे टॅन थिटा आणि दुसरं जे चढ काढायचं जे सूत्र आहे तेच सूत्र आपल्याकडे, चढला आपण एम म्हणतो बरं का, ते आहे y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. आता ही दोन सूत्र वापरायची वेगवेगळ्या कंडिशनला. पहिली गोष्ट, जर मला थिटा दिला असेल तर मी टॅन थिटाचं सूत्र वापरणार. आणि जर मला दोन बिंदू दिले असतील, आता जर दोन बिंदू असेल तर एकाचे निर्देशक x1 y1 असतात आणि दुसऱ्याचे निर्देशक x2 y2 असतील, तर मी हे सूत्र वापरणार दुसरं, जर दोन बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर. आणि जर मला थिटा दिला असेल तर मी वरचं सूत्र वापरणार. ठीक आहे, आता या अनुषंगाने आपण गणित बघूयात. आता पहिला जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे. इथं काय दिलंय 45. मग आता मला थिटा 45 दिलाय, मग चढ काढायचं सूत्र जे आहे, चढ म्हणजे एम बरोबर टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा, चढ काढायचं सूत्र टॅन थिटा बरोबर टॅन थिटा किती आहे बाबा, आता 45 अंश आहे. मग टॅन 45ची जी किंमत आहे, त्रिकोणमिती प्रकरणात तुम्ही अभ्यासलं असेल किंवा अभ्यासू आपण पुढच्या, की टॅन थिटाची किंमत तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट या सगळ्यांच्या किमती आपल्याला काढता येतात. ओके, तर त्याच्यातल्या टॅन 45ची किंमत किती असते त्या सारणीमध्ये जर बघितली तर ती 1 असते बरोबर. त्याच्यानंतर इथं 60 दिलाय थिटा. मग चढ काढायचं सूत्र काय, चढ म्हणजे एम बरोबर टॅन थिटा, म्हणजे टॅन थिटा म्हणजे काय बाबा, टॅन 60 वापरणार. आता टॅन थिटा बरोबर टॅन 60. आता टॅन 60ची किंमत जी आहे ती किती असते आपल्याकडं, वर्गमुळात 3 असते. ओके, वर्गमुळात 3. बघा, साइन 60ची किंमत वर्गमुळात 3/2 आणि कॉस 60ची किंमत 1/2 असते. 2 गेले, वर्गमुळात 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं 90 आहे. मग इथं या ठिकाणी बघा, टॅन थिटा चढ बरोबर आपल्याकडे काय असतं, चढ म्हणजे एम बरोबर आपल्याकडे सूत्र आहे टॅन थिटा. आता या ठिकाणी टॅन थिटा किती आहे बाबा, 90 अंश आहे. आता टॅन 90 अंशची जी किंमत आहे ती सारणीमध्ये किती, सारणीमध्ये टॅन 90ची जी किंमत आहे ती आपल्याला काढता येत नाही, सांगता येत नाही. त्यामुळे इथं लिहायचं सांगता येत नाही. म्हणजे इथं जे आहे, म्हणजे ह्याचा जो स्लोप आहे, याचा जो चढ असणार आहे तो आपल्याला सांगता येणार नाही, की बाबा किती असू शकतो नेमका, तो सांगता येणार नाही, कारण टॅन 90ची किंमत जी आहे ती सांगता येणार नाही अशी येते. ओके, तर यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न आपण बघू नेमका कुठला आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी चढच काढायचा आहे. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा बघा, पुढचा जो प्रश्न आहे, खाली दिलेल्या बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचे चढ काढा. आता हे जे बिंदू दिलेत बघा, 6 प्रश्न आहेत. इथं 2 बिंदू दिलेत बघा. पहिला जर मी प्रश्न बघितला, ज्याच्यात मला ए बिंदू दिला, ज्याचे निर्देशक आहेत 2, 3 आणि दुसरा बिंदू बी आहे ज्याचे निर्देशक आहेत 4 आणि 7. या 2 बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा मला चढ काढायचा आहे. तर एकाचे निर्देशक x1 आणि y1 आपण म्हणणार आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आपण म्हणणार x2 आणि y2. ठीक आहे, तर आता यांचा जर चढ काढायचा आहे, AB चा चढ काढायचा, मग AB चा चढ, ओके, AB चा चढ म्हणजे m बरोबर सूत्र काय बाबा, y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. काय मुलं चुकून x2 वजा x1 वर लिहितील, तर तसं काय गोंधळ करू नका, वर yच पाहिजे. ओके, नाहीतर बाय होऊन जाईल सगळा विषय. तर y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आता y2 मायनस y1, y2 किती बाबा या ठिकाणी, x2 आणि इथं y2 पाहिजे.
y2 आपल्याकडे 7 आहे, y1 3 आहे अपॉन x2 मायनस x1. x2 किती आहे माझ्याकडे 4 आहे आणि x1 किती बाबा 2 आहे. 7 3 गेले 4 आणि 4 2 गेले 2. आता बे 1 बे बे 2 4 म्हणजे चढ किती आला 2 आला एबीचा चढ. तर सगळी गणित अशीच आहे. आता पी काय दिले बाबा मला, पी चे निर्देशक -3 आणि 1 दिले आणि पलीकडे जो क्यू बिंदू आहे त्या क्यू बिंदूचे निर्देशक दिलेत 5 आणि -2. तर आता मला पी क्यू चा चढ काढायचा. आता हा x1 आणि हा y1 बिंदू, हा x2 आणि हा y2. ओके, आता पी क्यू चा चढ, पी क्यू चा चढ काढण्यासाठी सूत्र काय बाबा आपलं, तेच सूत्र y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 किती आहे बाबा -2 आणि y1 किती 1 आहे. y2 -2 आणि वजा y1 1 आहे भागिले x2 वजा x1. x2 किती 5 आहे आणि वजा x1 किती -3 आहे. मग या ठिकाणी लिहायचं -3. मग आता काय कॅल्क्युलेशन होईल, वजा वजा अधिक, वर काय झालं चिन्ह कशी समान, इथं होणार बेरीज, 2 आणि 1 3 झाले. मग या ठिकाणी लिहा -3 झालं आणि इथं 5 वजा वजा अधिक 3. बरं का, वजा वजा अधिक 3. मग -3 भागिले किती आलं बाबा 8. 5 अधिक 3 8, -3 चे टाक. हे झालं दुसऱ्याचं उत्तर. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपण सोडू शकतो. यानंतर बघा तिसरा चौथा सगळे असेच सोडवायचे. काय मोठा एवढं जाऊन झेंडा नाही लावायचा, फक्त सूत्र बघा. आता आपण इथे बघा तिसरा जर प्रश्न मी बघितला, तिसरा प्रश्न त्याच्यात काय बाबा, सी आपल्याला दिलेला आहे की -2 वजा 3. ओके, आणि m -6 वजा 8. ठीक आहे, आता इथं निर्देशक आहे x1 y1, इथे निर्देशक आहेत x2 y2. ओके, मग आता CM चा चढ, ओके CM चा चढ m बरोबर सूत्र नीट लिहायचं y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. बघा y2 वजा y2 वजा 8 आणि y1 वजा 3, वजा 8 वजा 3 असं लिहायचं. बरं का, -8 वजा 3. बघा y2 ची किंमत -8 उचलून इथं लिहिले, त्याच्यानंतर वजाचं चिन्ह आणि y1 ची किंमत -3. आता x2 मायनस x1, x2 किती -6 आणि वजा x1 ची किंमत किती -2. मग काय होईल, -8 आपल्या जागेवर हे वजा वजा अधिक 3 भागिले -6 आपल्या जागेवर हे वजा वजा अधिक 2. आता इथं कशी चिन्ह भिन्न आहे म्हणजे वजा बाकी होणार. 8 3 गेले 5, मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं चिन्ह. 6 2 गेले 4, मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं चिन्ह. वजा वजा गेले, उत्तर आलं 5/4. तर या ठिकाणी उत्तर आपल्याकडे येईल 5/4. चढ काढताना तो धन पण येऊ शकतो, ऋण सुद्धा येऊ शकतो, चढ काही येऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस इथं व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी. तर इथे बघा, हा चुकून आपण एक काय केलं की m ची जी सी नंतर आपण m घेतलाय, सी नंतर इथे एक छोटीशी आपल्याकडे मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी गणित घेताना आपण काय घेतला, हा सी घेतला 5 वजा आपण -2 वजा 3 आणि -8 वजा 6 म्हणजे हा जो चढ काढला तो आपण चौथ्याचा काढला. सी नाही, हा चौथा प्रश्न आपण बाय मिस्टेक घेतला, L आणि M घेतला. बरोबर, इथं LM घेतला. मग इथं CM च्या ऐवजी LM चा चढ, आपण चुकून LM चा चढ काढला चौथ्या प्रश्नाचा. म्हणजे लिहिताना तिसरा लिहिला आणि चढ काढताना चौथ्या प्रश्नाचा काढला. ओके, तर अशा प्रकारे 5/4 येईल. पण ठीक आहे, काही हरकत नाही. बाकीचे आता जे काही 3 प्रश्न राहिलेत, पहिला दुसरा तिसरा पहिला आपला आपण कुठले कुठले बघितले, पहिला प्रश्न बघितला, दुसरा बघितला आणि चौथा बघितला. आता तिसरा प्रश्न, 5वा प्रश्न, 6वा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. चढ कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे, फक्त सूत्र वापरायचं मित्रांनो. बाकी काय मोठा एवढं जाऊन झेंडा नाही लावायचा. सूत्र वापरायचं, x1 y1 x2 y2 च्या किमती घ्यायच्या, त्या सूत्रात टाकायच्या, तुमचं उत्तर आलं. पण ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही आधी प्रॅक्टिस करा चढ काढण्याची. ही सगळी गणितं जी आहे ती न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जमतील. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. इथं बघा, खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा. याच्यात एकूण 6 प्रश्न दिलेत, तर मी 3 प्रश्न करून घेतो आणि बाकीचे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. पण 3 प्रश्न चांगल्या पद्धतीने मी समजून सांगतो तुम्हाला. आता मला जर हे बिंदू एक रेषीय आहेत की नाही हे दाखवायचं असेल, तर कुठल्या तरी 2 बिंदूंमधला चढ, 2 बिंदूंच्या जोड्यांमधला चढ जो आहे तो सारखा दाखवला पाहिजे. म्हणजे AB आणि BC किंवा AB आणि AC असे 2 चढ या ठिकाणी आपण काढू. बघा, या ठिकाणी AB आणि BC चा चढ काढा किंवा AB आणि AC चा चढ काढा किंवा AC आणि BC चा चढ काढा. तर असे या ठिकाणी कुठले तरी 2 चढ या ठिकाणी आपल्याला काढायचे.
इथे बघा बिंदूचे निर्देशक x1 y1 हे x2 y2 आणि इथं x3 आणि y3 म्हणायचं. कुठले तरी दोन चढ काढायचे. दोन चढ जर सारखे आले तर हे तीन बिंदू एक रेषे आहेत, अन्यथा नाही. आता मी पहिला AB चा चढ काढतो. चला AB चा चढ. ओके, AB चा चढ या ठिकाणी आपण काढू. AB चा चढ सूत्र जे आहे आपलं ते काय बाबा, बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. बरोबर. आता इथे समोरासमोर आपण घेऊ वाटलास तर y2 वजा y1, y2 किती 1 वजा y1 किती वजा 1, बरोबर, भागिले x2 वजा x1, x2 किती 0 आणि वजा x1 किती वजा 1 आहे, बरोबर. आता 1 वजा वजा अधिक 1 भागिले 0 वजा वजा अधिक 1. आता 1 अधिक 1 किती 2 आणि भागिले हा 0 अधिक 1 किती 1, बरोबर. किती आलं उत्तर 2. याला मी म्हणतो नंबर 1. असं हे एका खालोखाल एक लिहिलं तरी चालेल. मी आडवं लिहिलं, तुम्ही असं उभं लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. AB नंतर आता BC चा चढ काढू. चला BC चा चढ. BC चा चढ. BC चा चढ आपलं सूत्र काय, आता BC चा चढ काढण्यासाठी x2 y2 x3 y3 आहे. मग आपण सूत्र लिहिताना y3 वजा y2 भागिले x3 वजा x2 असं सूत्र लिहू. y3 वजा y2, y3 किती 3 y2 किती 1, 3 वजा 1 भागिले x3 मायनस x2, x3 किती 1 आणि वजा 0, 1 वजा 0, 3तून 1 गेले 2, 1तून 0 गेला 1. मग उत्तर किती आलं बाबा, 2/1 म्हणजे 2. याला आपण म्हणू शकतो नंबर 2. आता तुम्ही लक्षात घ्या, विधान 1 व 2 वरून तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे बघा, सांगा. विधान 1 व 2 वरून तुम्हाला काय दिसतंय, या ठिकाणी 1 आणि 2 वरून लक्षात दिसतंय तुम्हाला AB चा चढ पण 2 आहे आणि इथं BC चा चढ सुद्धा 2 आहे. हे दोन्ही चढ सारखे आहेत म्हणून तीन बिंदू एक रेषी आहे. मग इथं लिहायचं AB चा चढ बरोबर BC चा चढ, म्हणून बिंदू ABC, म्हणून बिंदू A, B आणि C हे एक रेषीय आहेत आणि C हे एक रेषीय आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो किंवा हे बिंदू एक रेषीय आहेत अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतात. तसं आपण सराव संच 5.1 मध्ये पण बघितलं की तीन बिंदू एक रेषीय कसे दाखवायचे. तिथं आपण अंतराचा सूत्राचा वापर करून दाखवलं. इथं आपण चढ या संकल्पनेचा वापर करतो. जास्त काहीच नाही, फक्त स्लोप काढता आला पाहिजे, फक्त चढ काढता आला पाहिजे. कुठल्याही दोन बिंदूंमधला चढ काढायचा, जोड्यांमधला दोन. तो चढ समान आला तर समजायचं बाबा या ठिकाणी तीन बिंदू एक रेषीय आहेत आणि समान नाही आला तर समजायचं तीन बिंदू एक रेषीय नाहीत, विषय संपला. जास्त काय विषय वाढवत बसायचा नाही. आता पुढचा प्रश्न बघा, सेम असायचे, काय मोठा विषय नाहीचे, एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला याच्यात जर बघितलं बघा, हा x1 हा y1, हा x2 हा y2 आणि हा x3 हा y3. आता या ठिकाणी चढ काढू. चला कुठलेही दोन चढ या ठिकाणी आपण काढू, मगाशी जे केलं तेच करू. पहिला DE चा चढ काढू. चला DE चा चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. बघा y2 0 y1 वजा 3, 0 वजा वजा 3 भागिले x2 वजा x1, x2 1 आणि x1 वजा 2, 1 वजा वजा 2, 0 वजा वजा अधिक 3, 1 वजा वजा अधिक 2, 0 अधिक 3, 3 भागिले 1 आणि 2 3, बरोबर किती आलं 1. याला म्हणा नंबर 1. बरोबर. त्याच्यानंतर EF चा चढ काढण्यासाठी EF चे बिंदू काय आहे, x2 y2 x3 y3 आहे. त्याच्यामुळे y3 वजा y2 भागिले x3 वजा x2, x3 वजा x2, y3 किती 1 वजा 0 भागिले x3 वजा x2, x3 किती या ठिकाणी 2 वजा 1, 1तून 0 गेला 1, 2तून 1 गेला 1, 1 भागिले 1 किती 1 आलं उत्तर. याला म्हणू आपण नंबर 2. आता इथं जर तुम्ही बघितलं, वर पण चढ एक आला आणि खाली पण चढ एक आला, दोन्हीकडे चढ सारखा आहे. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्या लक्षात येते की बाबा DE चा जो चढ आहे, DE चा चढ बरोबर कोणाचा आहे बाबा, EF चा चढ. DE आणि EF चा चढ सारखा आहे, तो हा चढ सारखा आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू DEF, D त्याच्यानंतर कॉमा E आणि F हे एक रेषीय आहेत. हे एक रेषीय बिंदू आहेत, एक रेषीय
आहेत. ठीक आहे, तर एकदम सोपं आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जर चढ सारखा नाही आला तर समजायचं एक रेषीय नाहीत. आता तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. आता हे दोन तर एक रेषीय आले. आता तिसरा प्रश्न बघू काय आहे. तिसऱ्या प्रश्नात काय विषय बघा, तिसरा प्रश्न याच्यामध्ये पण बघा, हा 2 1 आत्ताच बघितला जस्ट आय थिंक. हा बघा कुठे गेला बाबा आपला, हा बघा हा तिसरा प्रश्न. याच्यामध्ये 3 बिंदू आहे, x1 y1 x2 y2 x3 y3. ठीक आहे, पहिला एलियमचा चढ काढायचा. एलियमचा चढ बरोबर काय, y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 किती 3 वजा y1 किती 5 भागिले x2 वजा x1. x2 3 वजा x1 किती 2. 5 3 वजा 5, 3तून 5 जातात का नाही, 5तून 3 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2. 3 वजा 2 किती 1, उत्तर किती आलं वजा 2. याला म्हणायचं नंबर 1. आता यमियनचा चढ काढू. यमियनचा चढ काढण्यासाठी y3 वजा y2 भागिले x3 वजा x2. y3 किती 1 वजा 3 भागिले x3 वजा x2 5 वजा 3 1 वजा 3 किती झाले वजा 2 आणि 5 वजा 3 किती झाले 2. 2 1 2, या ठिकाणी वजा 1 आलं, याला म्हणायचं नंबर 2. आता दोन्ही चढ सारखे आहेत का, इथं वजा 2 आहे, इथं वजा 1 आहे, म्हणजे चढ सारखा नाहीये. मग इथं लिहायचं बाबा या ठिकाणी अशा प्रकारे की बाबा विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की एलियमचा चढ इज नॉट इक्वल टू, बरोबर नाहीये, mn चा चढ. ओके, चढ म्हणून बिंदू एल एम एन हे एक रेषीय आहेत का, बिंदू एल एम एन हे एक रेषीय नाहीत, हे एक रेषीय नाहीत असं आपण स्पष्टपणे या ठिकाणी सांगू शकतो. चढ सारखा आला कुठल्याही 2 बिंदूंमधला, 2 जोड्यांमधला, तर समजायचं की बाबा चढ तर हे 3 बिंदू एक रेषीय आहेत. आणि जर कुठल्याही 2 बिंदूंमधला चढ सारखा नाही आला तर समजायचं एक रेषीय नाही. चढ सारखा आला तर 3 बिंदू एक रेषीय आहेत, चढ सारखा नाही आला तर 3 बिंदू एक रेषीय नाहीत, विषय संपला. आता हे 3 प्रश्न मी बघितलेत, अजून 3 आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण थेट चौथ्या प्रश्नावरती उडी मारू. आता या ठिकाणी बघा ABC हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढच काढायचा ना. हा प्रश्न आला तर 3 मार्क हातातले. तर बघा ABC आता त्रिकोण, इथं समजा x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे 3 बिंदू आहे. आणि आपला जो त्रिकोण आहे हा असा ABC, हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. प्रत्येक बाजूचा चढ काढा म्हणजे काय, ABचा BCचा आणि ACचा 3 चढ काढायचे. ABचा चढ, BCचा चढ, ACचा चढ, काय चढ काढा, काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा, एकदम सोपा आहे. किंवा एखादा चौकोन दिला जाईल आणि सांगितलं जाईल की या चौकोनाच्या 2 कर्णांचा चढ काढा, या चौकोनाच्या 4 बाजूंचा चढ काढा, आला पाहिजे काढता, एकदम सोपा आहे. बघा पहिला ABचा चढ काढू. चला ABचा चढ बरोबर. मग ABचा चढ बघा, A चे निर्देशक किती बाबा x1 y1, B चे x2 y2, काय y2 वजा y1 x2 वजा x1. सूत्र आपलं y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 वजा y1, y2 4 y1 वजा 1, 4 वजा 1 भागिले x2 वजा x1. x2 0 x1 1, 0 वजा 1, 4 वजा अधिक 1, 4 अधिक 1 भागिले 0 वजा 1 वजा 1, 4 अधिक 1 किती 5, 5 भागिले वजा 1 किती आलं उत्तर वजा 5. अशा प्रकारे तुम्हाला ABचा चढ मिळाला वजा 5. बरोबर. एकदा आपण चेक करत जाऊ बरोबर आहे का, कारण विषय काय माहितीये का की उत्तर चुकलं नाही पाहिजे आपलं, गडबड नको. त्याच्यानंतर BCचा चढ. आता BCचा चढ काढण्यासाठी काय बाबा, B आणि C x2 y2 x3 y3. मग BCचा चढ काढायचं सूत्र y3 वजा y2 भागिले x3 वजा x2. ठीक आहे, y3 वजा y2, y3 3 आणि y2 किती 4, 3 वजा 4 भागिले x3 वजा x2, x3 वजा 5 x2 0 वजा 5 आणि वजा 0, 3 वजा 4 वजा 1, वजा 5 वजा 0 वजा 5, वजा गेले 1/5 झालं. आता कोण राहिलं, AB झालं, BC झालं. आता ACचा चढ काढायचं सूत्र काय वापरणार आपण, AC चे निर्देशक बघा x1 y1 x3 y3. मग y3 वजा y1 भागिले x3 वजा x1 असं वापरू. y3 वजा y1, y3 3 y1 वजा 1, म्हणजे 3 वजा 1 भागिले x3 वजा x1.
x3 -5 x1 1 -5 -1 3 वजा वजा अधिक 1 भागिले वजा वजा संख्यांना चिन्ह समान इथं होणार बेरीज -5 - 1 -6 3 आणि 1 4 भागिले -6 दोघे सुद्धा दोनाच्या पाड्यात येतात. मग इथं लिहायचं हे वजाचं चिन्ह मध्ये 2 दुने 4 2 त्रिक 6 विषय संपला 2/3 उत्तर आलं -2/3. तर चौथा प्रश्न सोपा आहे. अशा प्रकारे आपण हा चौथा प्रश्न सोडवू शकतो. आता म्हणजे काय करायचं फक्त ह्या बाजूंचं चढ काढायचं होतं बाकी काय नव्हतं काढायचं. पुढचा प्रश्न बघा. विषय गंभीर आहे पण सर खंबीर आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. इथं काय दिलंय ABCD हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. बाबा आहे ते आपल्याला काय दाखवायचं आहे ते दाखवा. आता समजा माझ्याकडे हा चौकोन आहे. या चौकोनाचं एक नाव आहे. नाव गाव काय बाबा A आहे B आहे C आहे आणि D आहे. A चे निर्देशक -4 आणि -7 आहेत. B चे निर्देशक -1 आणि 2 आहेत. C चे निर्देशक 8 आणि 5 आहेत आणि D चे निर्देशक 5 - 4 आहे. तर या सगळ्यांवरून आपल्याला काय दाखवायचं आहे की इथे आपल्याला दाखवायचं की ABCD या समांतरभुज चौक हे ABCD जे आहे ते समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे ते दाखवायचे. बिंदू बघा -4 - 7 त्याच्यानंतर -1 2 8 5 आणि 5 - 4. आता हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचं म्हणजे हा चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. समांतरभुज चौकोनाचं वैशिष्ट्य काय समोरासमोरील बाजू एकरूप असतात तसेच समोरासमोरील बाजू समांतर असतात. आता आपण इथे एकरूप नाही दाखवू शकत पण समांतर दाखवू शकतो. जर समोरासमोरील बाजू समांतर आल्या तर हा समांतरभुज चौकोन असू शकतो. मग काय करायचं समोरासमोरील बाजू समांतर केव्हा असतात ज्या दोन बाजूंचा चढ सारखा असतो त्या दोन बाजू एकमेकांना समांतर असतात. म्हणजे AB चा चढ आणि CD चा चढ सारखा आला तर AB आणि CD समांतर. AD चा चढ आणि BC चा चढ सारखा आला तर AD आणि BC समांतर. मग आपण या चारही बाजूंचा चढ काढू आणि मग आपण चेक करू. बघा पहिला काय करू AB चा चढ. AB चा चढ या ठिकाणी काढूयात आपण. AB चा चढ काढायचं सूत्र काय बाबा या ठिकाणी बरोबर x1 y1. आता हे जे शिरोबिंदू आहेत यांना आपण काहीतरी नावं लिहून टाकू नावं देऊन ठेवू इथं. बघा हा आहे x1 y1 हा आहे x2 y2 हा समजा x3 y3 आणि हा x4 y4. चला पहिला आपण AB चा चढ काढू. AB चा चढ काढायचं सूत्र y2 - y1 भागिले x2 - x1. ठीक आहे. आता y2 - y1 y2 किती बाबा 2 आणि वजा y1 किती -7 2 - 7 बरोबर. बघा y2 - y1 y2 2 y1 -7 आणि x2 - x1 x2 किती -1 आहे -4. ठीक आहे. x2 किती -1 लिहिलं आणि नंतर वजाचं चिन्ह आणि x1 किती -4. आता इथे काय होईल बाबा बघा 2 आपल्या जागेवर वजा वजा अधिक 7 झाले भागिले -1 आपल्या जागेवर वजा वजा अधिक 4 या ठिकाणी आपल्याकडे झालेले आहे. आता 7 आणि 2 किती झाले 9 झाले आणि भागिले वजा अधिक वजा बाकी 4तून 1 गेले 3 राहिले. आता 3 त्रिक 9 किती आलं उत्तर 3 आलं. म्हणजे या ठिकाणी AB चा जो चढ आहे AB चा चढ तो आपल्याकडे किती आला बाबा 3 आला. AB चा चढ मला मिळालेला आहे 3 याला मी म्हणतो नंबर 1. ठीक आहे. आता बाकी चढ मी असे आडवे काढतो म्हणजे जागा मिळेल. AB नंतर आता BC चा चढ काढू. BC चा चढ. आता BC चा चढ काढण्यासाठी काय बाबा x2 y2 x3 y3 मग y3 वजा y2 भागिले x3 वजा x2 y3 वजा y2 म्हणजे 5 वजा 2 भागिले x3 वजा x2 8 वजा 1 8 वजा 1 बघा 5 वजा 2 5तून 2 गेले 3 आणि 8 वजा अधिक 1 बरोबर 3 भागिले 8 आणि 1 किती 9. आता काय झालं 3 1 3 3 त्रिक 9 याला म्हणून नंबर 2 म्हणजे 1/3 आला. कोणाचा चढ आला 1/3 BC चा. आता CD चा चढ काढू. CD चा चढ काढायचं सूत्र काय बाबा x3 y3 x4 y4 आहे म्हणून काय करायचं y4 वजा y3 भागिले x4 वजा x3. बघा y4 किती -4 वजा 4 आणि वजा 5 भागिले x4 वजा x3 x4 किती 5 आणि वजा x3 किती 8 -4 वजा 5 चिन्ह समान इथं होणार बेरीज 4 आणि 5 9 वजा आहे म्हणून वजा 9 5 वजा 8 वजा 3. आता 3 त्रिक 9 झालं इथं म्हणा नंबर 3. चढ कोणाचा आला CD चा चढ आला 3.
आता AB झालं, BC झालं, CD झालं. आता ADचा चढ, ADचा चढ बरोबर. ADचा चढ काढताना काय x1 y1 x4 y4 आहे. मग y4 वजा y1, y4 वजा y1 भागिले x4 वजा x1. y4 किती? -4 वजा 7 -4 वजा 7 भागिले x4 वजा x1 5 वजा नाही हा बरोबर 5 वजा 4. बघा -4 या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसं येईल? -4 आपल्या जागेवर हे वजा वजा अधिक 7 झाले आणि भागिले 5 वजा वजा अधिक 4, 5 अधिक 4 झाले. वजा अधिक वजा बाकी 7तून 4 गेले 3 आणि 5 आणि 4 9. आता काय झालं? 3 1 3 3 3 9 याला म्हणा नंबर 4. आता एक ऑब्झर्वेशन बघा, तुम्ही जर केलं असेल तर विधान 1 मध्ये तुम्हाला काय झाला? ABचा चढ 3 आलाय आणि विधान 3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा चढ पण 3 आहे, CDचा चढ. मग इथं लिहायचं विधान 1 व 3 वरून तुम्हाला एक काहीतरी मिळेल आणि विधान 2 व 4 वरून बघा आपण नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर विधान 1 आणि 2 वरून आपल्याला काय 1 आणि 3 वरून तुम्हाला लक्षात येतं की ABचा आणि CDचा चढ सारखा आहे. इथे लिहायचं ABचा चढ बरोबर CDचा चढ. हा वाटलंच तर हे नंतर लिहू. ABचा आणि CDचा चढ सारखा आहे म्हणून आपण म्हणणार की बाबा AB समांतर CD बरोबर. वाटलंच तर इथं समोर जरी लिहिलं की बाबा म्हणून AB समांतर CD. ठीक आहे. आणि इथं लिहायचं की बाबा विधान 2 व 4 वरून 2 आणि 4 वरून कोणाचा चढ सारखा दिसतोय बघा. विधान 2 मध्ये BCचा चढ 1/3 आहे आणि विधान 4 मध्ये ADचा चढ 1/3 आहे. म्हणजे BC आणि ADचा चढ सारखा आहे बरोबर. BCचा चढ बरोबर ADचा चढ बरोबर. म्हणून BC समांतर AD. बघा आता इथं काय झालं? तुम्हाला काय मिळालं बाबा? AB समांतर CD, समोरासमोरील बाजू समांतर आहे आणि त्याचबरोबर BC समांतर AD, या पण समोरासमोरील बाजू समांतर आहे. मग या चौकोनाच्या सगळ्या समोरासमोरील बाजू समांतर आहे म्हणजे हा चौकोन कुठला झाला? समांतरभुज चौकोन. मग इथे लिहायचं म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे आणि हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून तुम्ही इथं खाली लिहू शकता. म्हणून लिहायचं शेवटी काय लिहायचं की म्हणून ABC आणि D हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. म्हणून लिहायचं की बाबा ABCD हे बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे बघायला गेलं तर. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचे 3 प्रश्न राहिलेत ते छोटे छोटे आहेत परंतु खूप सोपे आहेत आणि मस्त आहेत. बघा पुढचा जो प्रश्न आपण जर हा बघितला, आता हे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत आणि सोपे आहेत. बघा 5वा नाही 6वा आपल्याला बघायचा. आता बघा 6वा प्रश्न या ठिकाणी बघा हा दिलाय की बाबा जर RS या ठिकाणी काय दिलाय? एक बिंदू दिलाय R ज्याचे निर्देशक 1 वजा 1 आहे आणि दुसरा बिंदू आपल्याकडे दिलाय S ज्याचे निर्देशक -2 आणि K आहे. आणि RS चा जो चढ आहे तो आपल्याला किती दिलाय? -2. RS चा चढ म्हणजे M बरोबर आपल्याला दिलेला आहे -2 दिलाय. तर -2 दिला असताना तर आपल्याला या ठिकाणी कोणाची किंमत काढायची? K बरोबर किती? बघा चढ दिलाय आणि K ची किंमत काढा. आता आपले निर्देशक काय असतात बाबा? x1 y1 x2 आणि y2 बरं का. आता मला RS चा चढ दिलाय मग सूत्र कुठलं वापरणार? इथं चढ काढायचं सूत्र ना बरं का. असे K ची किंमत काढायचं विशिष्ट सूत्र नाहीये, विषय चढचा आहे म्हणून चढचं सूत्र वापरू. RS चा चढ सूत्र काय बाबा? y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 याच्यात किमती टाकून उत्तर येणार. RS चा चढ दिलाय -2 मग इथं लिहा -2 बरोबर y2 वजा y1 y2 K y1 वजा 1 K वजा 1 भागिले x2 वजा x1 x2 किती? -2 आहे आणि वजा x1 किती बाबा? मला 1 दिलाय बरोबर. आता इथं -2 आपल्या जागेवर K वजा वजा अधिक 1 आणि इथं वजा वजा अधिक -3 वजा 1 -2 वजा 1 -3 झाले. -3 भागिले इकडे गेले गुणिले -2 गुणिले -3 बरोबर K अधिक 1
आता इथं काय होईल बाबा, बेत्रिक 6 वजा वजाचं चिन्ह गेलं म्हणजे 6 बरोबर के अधिक 1 येईल, के अधिक 1 अधिक 1 इकडे आला वजा 1, 6 वजा 1 बरोबर के, मग के बरोबर किती, 6 तून 1 गेले 5. एकदम सोपा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे इथं आपलं उत्तर येईल 5. ठीक आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपण जरा ट्राय करू. 6वा झाला, 7वा. हे खूप सोपे प्रश्न आहे, तुमच्या लक्षात आला असेल कसा सोडवायचा आहे. जर काही अडचण असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, लक्षात येईल. इथं बघा, इथं पण सेमच प्रश्न आहे. बी बघा, आता आपल्याकडे बी चे निर्देशक दिलेत के वजा 5 आणि सी चे निर्देशक दिलेत 1 आणि 2. आणि इथं या रेषेचा चढ म्हणजे बीसीचा चढ जो आहे आपल्याला दिलाय, बीसीचा चढ आपल्याला दिलेला आहे 7. तर के ची किंमत काढा. सूत्र तेच, हा x1 y1 x2 y2. सूत्र काय बाबा, बीसीचा चढ, बीसीचा चढ. ओके, काय सूत्र, y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. बिंदू काय बाबा, k वजा 5 1 2 आहे. आता बीसीचा चढ दिलाय 7, y2 वजा y1, y2 2 आहे आणि वजा y1 किती बाबा, वजा 5 आहेत, भागिले x2 वजा x1. x2 माझ्याकडे किती 1 आहे आणि वजा x1 किती बाबा, k आहे. आता एक काम करू, 1 वजा k भागिले इकडे गेले गुणिले 7 गुणिले 1 वजा k बरोबर 2 वजा वजा अधिक 5 बरोबर 2 वजा वजा अधिक 5 आलं. आता 7 ने या कंसाला गुणू, 7 गुणिले 1 7 वजा k गुणिले 7 7k बरोबर 2 आणि 5 आपल्याकडे या ठिकाणी झाले, 2 आणि 5 आपल्याकडे झाले 7, अधिक 7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 7, वजा 7k बरोबर 7 वजा 7, 7तून 7 गेले 0, वजा 7k बरोबर 0. मग k बरोबर किती, 0 आपल्या जागेवर, वजा 7 गुणिले इकडे आले भागिले वजा 7 आणि 0ला 7ने भाग लावला की उत्तर येतं 0. बाकी सगळ्या कॅल्क्युलेशनचा भाग आहे. एकदा एक सूत्र लिहिलं, सूत्रात किमती टाकल्या की तुमचं उत्तर कॅल्क्युलेशन करून पटकन येतं. बघा पुढे या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, पुढचा प्रश्न जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिलंय 4 बिंदू आहेत. बघा, हा x1 हा y1, हा x2 हा y2, हा x3 हा y3, हा x4 आणि हा y4 म्हणा. बघा PQRS असून PQRS ला समांतर आहे तर K ची किंमत काढा. आता PQ आणि RS एकमेकांना समांतर आहे म्हणजे याचा अर्थ या दोघींचा चढ सारखा आहे. बघा इथं काय दिलंय, K ची किंमत मला काढायची, PQ समांतर RS म्हणून PQ चा चढ बरोबर RS चा चढ बरोबर ना. याचा अर्थ PQ चा चढ वजा RS चा चढ. PQ आणि RS समांतर आहे म्हणजे दोघांचा चढ सारखा आहे. मग PQ चा चढचं सूत्र काय बाबा, PQ काय x1 y1 x2 y2. मग याचं सूत्र y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 बरोबर RS चा चढ. मग RS साठी काय बाबा, x3 y3 x4 y4, y4 वजा y1 y4 वजा y1 भागिले x4 वजा x1. आता या सूत्रात किमती टाका, y2 वजा y1 6 वजा 4 भागिले x4 वजा x1 सॉरी x2 वजा x1, x2 किती 3 आणि x1 किती 2, 3 वजा 2. त्याचप्रमाणे y4 वजा y1 y4 k y1 3 k वजा 3 आणि x4 वजा x1 x4 5 x1 3 5 वजा 3. आता कॅल्क्युलेशन करून उत्तर येईल आपलं, 7तून 4 गेले 2, 3तून 2 गेला 1, k वजा 3 आपल्या जागेवर आणि 5तून 3 गेले 2. आता इथं बघा 2/1 म्हणजे 2 बरोबर k वजा 3 भागिले 2, 2 भागिले इथं आले गुणिले. ओके, मग 2 गुणिले 2 बरोबर k वजा 3, 2 दुने 4 बरोबर k वजा 3, वजा 3 इकडे आले अधिक 3 झाले, 4 अधिक 3 बरोबर k, मग k बरोबर किती 4 अधिक 3 7. तर झालं 7 उत्तर आलं. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी एकंदरीत बघा k ची किंमत दया कुछ तो गडबड है RS. आता इथं RS जर बघितलं y4 वजा y4 वजा x4 वजा x1 नाही तर x4 वजा x3 बरं का, आपल्या सूत्रामध्ये y4 वजा y3 भागिले x4 वजा x3 घ्यायचं होतं आपल्याकडे. आता y4 वजा y3, y4 k आहे आणि y3 किती 1 होतं, तर आपण चुकून इथं 3 दिलं. ओके, इथं 1 लिहायला पाहिजे होतं, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. ठीक आहे, k वजा 3 च्या ऐवजी काय बाबा इथं या ठिकाणी आपल्याकडे 1 आहे. एवढी काही बदल होत जातील आणि k वजा इथं 3 च्या जागेवरती 1च राहतील, इथे पण 3 च्या जागेवर 1 राहील, इथे पण 3 च्या जागेवर 1 राहील आणि इथे पण 1 राहील आणि 4 आणि 1 काय होईल बाबा, k बरोबर 5 होईल. ठीक आहे, थोडीशी छोटी मिस्टेक झाली होती आपली, घाई गडबडीमध्ये आपण काही किमती घेत असताना किंवा सूत्र लिहित असताना थोडीशी मिस्टेक झाली. ठीक आहे, कधी कधी काय होतं घाईमध्ये आपण ज्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी करत असतो त्यावेळेस अशा छोट्या मोठ्या चुका होत राहतात. पण नेमके काय बदल झाला बघा, परत सांगतो तुम्हाला एकदा म्हणजे कन्फ्युजन नको. PQ चा चढ बघा, PQ समांतर RS
म्हणजे PQ चा चढ बरोबर RS चा चढ, बरोबर. PQ चा चढ म्हणजे काय, y2 वजा y1 x2 वजा x1, आणि RS चा चढ काय बाबा, y4 वजा y3 x4 वजा x3, बरोबर. y2 वजा y1 म्हणजे 6 वजा 4 वर, x2 वजा x1 म्हणजे 3 वजा 2 खाली, y4 वजा y3 y4 k y3 1, बरोबर. आणि x4 वजा x3 x4 5 आणि x3 किती बाबा 3 आहे. 7तून 4 गेले 2, 3तून 2 गेला 1, k वजा 1 आपल्या जाग्यावर, 5तून 3 गेले 2, 2/1 म्हणजे फक्त 2 आणि k वजा 1 भागिले 2 आपल्या जाग्यावर, 2 भागिले इकडे गेले गुणिले 2 गुणिले 2 बरोबर k वजा 1, 2 2 4 बरोबर k वजा 1, वजा 4 इकडे आले अधिक, वजा 1 इकडे आले अधिक 1, 4 अधिक 1 किती झाले, 4 अधिक 1 बरोबर हे k, आणि 4 अधिक 1 बरोबर 5 येतात, म्हणून k ची किंमत तुमची 5 आलेली आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो, आणि अशा प्रकारे हा जो सराव संच 5.4 जो आहे तो आपला सराव संच 5.3 जो आहे तो आपला झालेला आहे, आणि हे प्रकरण झालेलं आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपला एक ॲप आहे, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर त्या ॲपवर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे. त्या कोर्सचं नाव आहे आपण म्हणू शकतो की 10वी बोर्ड परीक्षा 2025च्या अनुषंगाने महत्त्वाचा कोर्स आहे. त्या कोर्समध्ये आपण काय केलं की आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी महत्त्वाची गणितं येऊन गेली होती त्यावर चर्चा केलेली आहे, आणि 2025च्या परीक्षेला नेमकी कुठली गणितं येऊ शकतात त्यावर चर्चा केलेली आहे. खूप महत्त्वाचा कोर्स आहे, आणि या कोर्सवर अधूनमधून मी लाईव्ह सुद्धा येत असतो, त्यामुळे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त 499 रुपयाला. तर हा कोर्स कसा परचेस करायचा, आपलं ॲप कसं डाउनलोड करायचं त्या संदर्भात आपण बघूयात आपल्या मोबाईलवरती जाऊन. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे, या ठिकाणी इथे आपण क्लिक करू, आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल, आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील, हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत, त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये, तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियल सुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू, आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, बऱ्याच व्हिडिओ. ठीक आहे, ओके. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता, ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. हा ओके मित्रांनो, धन्यवाद.